MIDC मधील रामा इंडस्ट्री मध्ये लागलेली आग आपण बघत आहोत। मोठ्या प्रमाणात सरकीच्या गोडाऊनला लागलेली भीषण आग। अग्निशमन दलाच्या वतीने पूर्णपणे आग नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत, मात्र आग अद्यापही नियंत्रणात आलेली नाही। दुसरीकडे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी सुद्धा इथे झालेली दिसून येत आहे आणि अग्निशमन दलाच्या 2 गाड्या सध्या इथे सज्ज आहेत। नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे पोलीस प्रशासन नागरिकांना इथून हटविण्याचा प्रयत्न करीत आहे, तर मात्र मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झालेली आपल्याला दिसून येत आहे। अग्निशमन दलाच्या 2 गाड्या सुद्धा इथे पोहोचलेल्या आहेत। तर दुसरीकडे बघितलं तर भीषण आग अद्यापही नियंत्रणात न आल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या अद्यापही येण्याकरता सुरूच आहेत। मोठ्या प्रमाणात आग नियंत्रण आणण्यात प्रयत्न जे आहेत अग्निशमन विभागाच्या वतीने करण्यात येत आहेत। जवळपास 10 ते 11 गाड्या आतापर्यंत अग्निशमन दलाच्या इथे दाखल झालेल्या आहेत, मात्र अद्यापही आग नियंत्रणात आलेली नाहीत। सरकीचं गोडाऊन आहे, पूर्णपणे जळून खाक झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। कापूस उत्पादनापासून तयार केलेलं हे जे आहे सरकी उत्पादन ज्याला आपण म्हणू, या MIDC मधील रामा इंडस्ट्री मधील ही आग आहे। तर मोठ्या प्रमाणात या आगीचं अग्नितांडव आपण बघू शकता। जवळपास 1 तास झाला तर अद्यापही अग्निशमन दलाच्या वतीने जे आहे ते मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहे, मात्र अद्यापही आग नियंत्रणात आलेली नाही। आपण बघू शकता अग्निशमन दलाच्या गाड्यावर गाड्या येणे चालू आहेत, मात्र आगीचं स्वरूप आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात अग्नितांडव झालेला आपल्याला दिसून येत आहेत। आग कशामुळे लागली अद्यापही स्पष्ट झालेले नाहीत। आपण जर दुसरीकडे बघितलं तर सरकीच्या गोडाऊन जवळच आपल्याला डीपी दिसून येते, ज्यामुळे शॉर्ट सर्किट मध्ये आग लागल्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। मात्र आग नेमकी लागली कशामुळे हे अद्यापही अस्पष्ट आहे। अग्निशमन दलाच्या वतीने आग नियंत्रण अमरावतीच्या MIDC मधील राम इंडस्ट्रीज मध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर येते आहे। या आगीचे रौद्ररूप आपण या लाईव्ह फुटेज मध्ये बघू शकताय। आगीने अगदी तांडव इथे घातलेला आहे। जवळपास 5 ते 6 अग्निशमन दलाच्या गाड्या इथे दाखल झाल्या आहेत आणि आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। सुरुवातीला धान्याच्या गोडाऊनला आग लागली अशी माहिती होती, मात्र बाजूला सरकीचे गोडाऊन आहे आणि या पद्धतीने ही आग पसरत जात आहे, तिचं रौद्ररूप ती धारण करते आहे। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे, मात्र आगीचा तांडव हा वेळेनुसार रौद्ररूप धारण करतो आहे आणि त्याला आटोक्यात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचे आपल्याला दिसते आहे। धुराचे लोट दूरपर्यंत आकाशात उडताना आपल्याला दिसतंय। अक्षरशः आकाशात पूर्ण अंधार झालेला आहे। वेळही सायंकाळची आहे, सूर्य मावळतीचा रात्रीची ही वेळ असली मात्र धुराणे पूर्ण काळोख या परिसरात पसरलेला आहे। MIDC परिसर सध्याच्या या घटनेमुळे धूरमय झालेला आहे। नागरिकांमध्ये थोडं भीतीचं वातावरण आहे, कारण या भागात बऱ्याच इंडस्ट्रीज आहेत, त्यामुळे ही घटना रौद्ररूप धारण करणार नाही यासाठीचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे आपल्याला इथे दिसते आहे। जवळपास तास ते 1.5 तास ही आग लागून झालेली आहे आणि ही आग वेळेनुसार पसरते आहे, तिचं रौद्ररूप धारण करते आहे। आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। MIDC मधील राम इंडस्ट्रीज मध्ये ही आग लागली आहे आणि कुठल्याही प्रकारची जीवितहानी या आगीत झालेली नाही, मात्र आग थांबण्याचा कुठलंही चिन्ह सध्या दिसत नाही आहे। आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। आगीचं कारण काय आहे याचा शोध ही आग विझल्यानंतर लावण्यात येईल, पण मात्र सध्या जी आग आटोक्यात आणण्यासाठीचे प्रयत्न
सुरू असल्याचे आपल्याला दिसते आहे. MIDC हा एक औद्योगिक परिक्षेत्र असलेला अमरावतीतील नामवंत परिसर आहे आणि अशा ठिकाणी या घटना घडणे नक्कीच कुठल्या तरी मोठ्या घटनेला आव्हान देण्यासारखी ही गोष्ट आहे. आणि प्रत्येक इंडस्ट्रीज मध्ये अग्निशमन दलाच्या वतीने सेफ्टी साठीचे नियोजन केलेले असते आणि अशा पद्धतीने अचानक कुठलंही कारण नसताना किंवा कारणाची माहिती नसताना जेव्हा आग लागते तेव्हा अनियंत्रित परिस्थिती होऊन थोडी तारांबळ लोकांमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात उडते. अशा वेळेस ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठीचे प्रयत्न प्रशासनाच्या वतीने सुरू असल्याचे आपल्याला दिसते आहे. पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये, लोकांमध्ये कुठल्याही प्रकारची तारांबळ होऊ नये, कारण अशा घटना जेव्हा होतात त्यावेळेस आजूबाजूला दर्शक म्हणून प्रेक्षक म्हणून नागरिक खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात आणि इथे ही गर्दी झालेली आपल्याला दिसते आहे. ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासन इथे सज्ज आहे. अग्निशमन दल आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करते आहे. सध्याच मिळालेल्या माहितीनुसार ही राम इंडस्ट्रीज पूर्व भाजपा नेता माफ करा नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार ही राम इंडस्ट्रीजचे संचालक संजय अग्रवाल आहेत अशी माहिती मिळालेली आहे. आगीचं कारण अजूनही स्पष्ट नाही. कशामुळे ही आग लागली हे सध्या माहिती नाही आहे आणि सायंकाळची वेळ नक्कीच कामाला आटोपती ही वेळ असते. आज रविवार, उद्या सोमवार, म्हणजेच नक्कीच MIDC ला सुट्टी असते आणि आज आठवड्याचा शेवटचा दिवस, त्यातल्या त्यात हा मार्च, त्यामुळे कामाचा भर जास्त असतो आणि अशा वेळेस कर्मचाऱ्यांवर, कंपनीच्या मालकांवर कामाचं प्रेशर जास्त असतं आणि अशा वेळेस टार्गेट कंप्लीट करणे हा एकमेव उद्देश त्यांच्या समोर असतो. आलेल्या ऑर्डर्स कंप्लीट करणे हा एकमेव उद्देश असतो आणि अशा वेळेस कामाचा वाढलेला बोझा त्याला कुठेतरी आटोक्यात आणण्यासाठी आणि तो कंप्लीट करण्यासाठी कामाचं प्रेशर वाढलेलं असतं आणि अशा या परिस्थितीत या आगीने जो नुकसान केलं असेल कदाचित याचा आपण अंदाजही लावू शकत नाही. लाखोंचा माल या आगीमध्ये भस्मसात झालेला आहे, भस्मसात होतो आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन पथकही दाखल झालेलं आहे. कुठल्याही प्रकारची अनुचित आपत्ती होण्यापूर्वी ती नियंत्रणात यावी यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न. पोलीस प्रशासन गर्दीला नियंत्रित करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहे. अमरावतीतील औद्योगिक क्षेत्राचा खूप मोठा परिसर या MIDC मध्ये आहे आणि MIDC मध्ये हा मोठ्या प्रमाणात वाहतूक या रस्त्यांवर होत असते आणि वेळीच जर ही आग नियंत्रणात आली नाही तर कदाचित मोठी अनुचित घटना या ठिकाणी घडू शकते आणि असं कुठल्याही प्रकारच्या घटनेला आपल्याला सामोरे जाऊ नये, कुठल्या परिस्थितीला सामोरे जाऊ नये यासाठी प्रशासन प्रयत्नरत आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. अग्निशमन दलाच्या जवळपास 6 ते 7 गाड्या या आग विझवण्यासाठी आतापर्यंत लागलेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी आमचे सिटी न्यूजचे प्रतिनिधी रोहित खडे आणि सिटी न्यूज तुमचं विश्वासार्ह वृत्त चॅनल, न्यूज चॅनल, बातमीपत्र देणारं एक चॅनल आणि घडणाऱ्या सध्याच्या आगीचं लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही पाहताय. आगीचा तांडव तुम्ही पाहताय. मिळालेल्या नुकत्याच माहितीनुसार 11वी गाडी अग्निशमन दलाच्या कार्यालयातून घटनास्थळाकडे प्रस्थान करण्यासाठी निघालेली आहे. यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की ही आग किती मोठी आहे आणि ही आग नियंत्रणात किती वेळात येईल याचाही आपण सध्या काही अंदाज सांगू शकत नाही. थेट प्रक्षेपण तुम्ही सिटी न्यूज वरून या घटनेचं पाहत आहात. घटनास्थळावरून संपूर्ण माहिती आम्हाला देतात आहेत सिटी न्यूजचे आमचे प्रतिनिधी रोहित खडे. सिटी न्यूजच्या सर्व सोशल मीडिया हँडलवर या
घटनेचं थेट प्रक्षेपण तुम्ही सध्या पाहत आहात। या आगीत सुरुवातीला धान्याच्या गोडाऊनला ही आग लागली आणि ही पसरत पसरत बाजूच्या सरकीच्या गोडाऊन मध्ये गेली आणि ही आग पसरते आहे आणि तिला नियंत्रणात आणण्यासाठी सध्याच अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झालेली आहे। प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे आपल्याला दिसते आहे। ही घटना बघण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसते। सहसा MIDC हा वर्दळीचा परिसर असतो। या ठिकाणी काम करण्यासाठी येणारे कर्मचारी, काम करणारे तिथले रोजगार हमाल आणि बाहेर ठिकाणाहून येणाऱ्या तिथे गाड्या, ट्रक, बाहेर ठिकाणचे बरेच प्रमाणात या ठिकाणी वाहतूक सुरू असते। अशा प्रचंड गर्दीच्या ठिकाणी अशी आग लागणे, अशी घटना होणे नक्कीच धोक्याचे संकेत आहेत। धुराचे लोट दूर आकाशात जातात आहेत। परिसर अगदी धूरमय झालेला आहे, काळोखाने व्यापलेला आहे आणि ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। कुठल्याही प्रकारच्या अनुचित घटनेला आपल्याला समोर जावं लागणार नाही यासाठी प्रयत्नरत आहे आपलं प्रशासन। आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज आहे। आपण बघू शकतो मागच्या बाजूला सुद्धा आग लागली आहे। परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। गोडाऊनच्या मागील हे दृश्य आपण बघू शकता। गोडाऊनच्या मागच्या साईडला सुद्धा आता अग्निशमन दलाच्या वतीने आग विझवण्यात प्रयत्न सुरू होणार आहेत। पोलीस प्रशासनाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात चोख बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे। MIDC परिसरातील रामा इंडस्ट्रीमध्ये लागलेली ही भीषण आग आहे, ज्या गोडाऊन मध्ये संपूर्णपणे सरकी भरून ठेवलेली होती। न्यूजच्या थेट प्रक्षेपणामध्ये आपण बघू शकता MIDC मधील रामा इंडस्ट्री मध्ये लागलेली ही आग आहे। सर्किलच्या गोडाऊनला मोठ्या प्रमाणात भीषण आग लागलेली आहे। अद्याप ही आग नियंत्रणात आलेली नाही।